नमस्कार मित्रांनो, टेक्नो मराठी युट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये शॉर्टकट की कशी असाइन करायची याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। मित्रांनो, शॉर्टकट की असाइन करण्याचा एकदम सोपा मार्ग म्हणजे शॉर्टकट की कशासाठी आपण असाइन करायला पाहिजे, जेणेकरून आपले जे टॅब्स आहेत या टॅब्स वरती न जाता डायरेक्टली शॉर्टकट की असाइन करून आपण ते ऑप्शन ओपन करू शकतो। म्हणजे जसं की होम टॅब मध्ये जसं तुम्हाला इथं बोल्ड साठी Ctrl+B, इटॅलिक साठी Ctrl+I, अंडरलाईन साठी Ctrl+U ही शॉर्टकट की डिफॉल्ट आहे। पण आपल्याला स्वतःहून असाइन करायची त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। जसं की इन्सर्ट टॅब आता हे आहे, याच्यामध्ये टेबल वरती गेल्यानंतर आपल्याला तुम्हाला शॉर्टकट की दिसत नाही, इथं पिक्चर्स वरती, ऑनलाईन पिक्चर वरती, शेप्स वरती, त्याला आपल्याला असाइन करायचं आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचंय, फाईल ऑप्शन मध्ये जायचंय, ऑप्शन निवडायचंय, ऑप्शन वर निवडल्यानंतर कस्टमाइज रिबन वरती क्लिक करायचंय, त्यानंतर कीबोर्ड शॉर्टकट कस्टमाइज यावरती क्लिक करायचं। आता मित्रांनो, आपल्याला कस्टमाइज कीबोर्ड आपल्याला इथं पाहायला मिळेल। जसे की इथं वेगवेगळ्या टॅब आहेत, यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं करंट शॉर्टकट कीज पाहायला मिळतात। आपल्याला याच्यामध्ये इन्सर्ट टॅब मध्ये पिक्चर्स ऑप्शनला, इन्सर्ट पिक्चर ऑप्शनला मला समजा शॉर्टकट की असाइन करायची, तर मी दाखवतो। इन्सर्ट ऑफ पिक्चर्स, इन्सर्ट टॅब, इन्सर्ट पिक्चर। आता इथं कुठलीही शॉर्टकट की नाही, आपल्याला इथं नवीन असाइन करायची, जी पाहिजे ते आपण असाइन करू शकतो। जसे की प्रेस न्यू शॉर्टकट की, तर आपल्याला काय करायचं, कंट्रोल बटन दाबायचंय आणि जी शॉर्टकट की आपल्याला निवडायची ती निवडू शकतात। Ctrl+1 मी निवडतो, त्यानंतर आपल्याला इथं असाइन करायचं। असाइन केल्यानंतर आपल्याला ही शॉर्टकट की या ऑप्शन साठी अप्लाय होईल, त्यानंतर क्लोज करायचे आणि ओके करायचे। आता मित्रांनो पहा, Ctrl+1 आपण ज्यावेळेस प्रेस करतो त्यावेळेस डायरेक्टली इन्सर्ट पिक्चर हे शॉर्टकट ऑप्शन ने डायरेक्ट आपली टॅब ओपन होते। Ctrl+1 अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला जी शॉर्टकट की निवडायची आपण निवडू शकतो। तर त्यालाही आपण आपल्याला रिमूव्ह करायची तीच वापस त्याच ऑप्शन मध्ये जायचंय, कस्टमाइज रिबन, कस्टमाइज, इन्सर्ट आणि तेच ऑप्शन निवडायचंय, इन्सर्ट पिक्चर याला क्लिक करायचंय, रिमूव्ह ऑप्शनला क्लिक करायचंय, क्लोज करायचंय आणि ओके करायचंय। पहा, ती शॉर्टकट की आपली रिमूव्ह झालेली दिसेल। आता Ctrl+1 जरी आपण प्रेस केलं तरी ते ऑप्शन ओपन होणार नाही। अशा प्रकारे मित्रांनो, कोणतीही शॉर्टकट की असाइन आपण कोणत्याही ऑप्शनला करू शकतो, जेणेकरून आपले काम एकदम सोपे आणि फास्ट होईल। धन्यवाद।